हॅलो फ्रेंड्स, आज आपण छान असं हेल्दी आणि टेस्टी घरच्या घरी टोमॅटोचं सूप तयार करणार आहोत। त्यासाठी बघा इथे टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटो स्वच्छ धुवून घेऊया आणि कट करून एका भांड्यामध्ये काढून घेऊया। इथे बघा कट करून टोमॅटो एका भांड्यात काढून घेतलेत आणि त्यामध्ये पाणी सुद्धा टाकलेलं आहे। टोमॅटो आपल्याला शिजण्यासाठी ठेवायचे आहेत। तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता टोमॅटो। मी ते एका भांड्यामध्ये चांगले टोमॅटो शिजवून घेत आहे। तर बघा आता इथे आपले टोमॅटो चांगले शिजवून झालेले आहेत। तर आता आपण टोमॅटो मिक्सरवरती फिरवून घेऊया, छान अशी त्याची पेस्ट तयार करून घेऊया आणि मग बाकीची प्रोसेस करूया मैत्रिणींनो। इथे बघू शकता मैत्रिणींनो, तुम्ही टोमॅटो मिक्सरवरती फिरवून घेतलेले आहेत। छान असा टोमॅटोचा गर इथे एका भांड्यात मी काढून घेतलेला आहे। चला आता आपण हे गाळून घेऊया एका चाळणीवरती, म्हणजे जेणेकरून टोमॅटोचे जे बिया आहेत त्या वरती चाळणीवर राहतील आणि जो गर आहे तो खाली जाईल। ते बघा अशा पद्धतीने मी टोमॅटो सर्व गाळून घेत आहे आणि टोमॅटोचा गर जो आहे तो एका भांड्यामध्ये खाली चाळणीतनं पडत आहे आणि जे बी आणि साल आहेत ते वरती राहत आहे। तुम्ही बघू शकता इथे असं मी टोमॅटोचं हे पाणी आपलं काढलेलं आहे। तर चला आता हे व्यवस्थित काढून घेऊ आणि बाकीची प्रोसेस करू। इथे बघा छान असं हे टोमॅटोचं सूप आपलं निघालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे चवीनुसार। तर इथे मी अर्धा चमचा साखर घातलेली आहे। आता चवीपुरतं मीठ घालायचं, त्याचबरोबर थोडीशी मिरची पावडर टाकायची बघा मैत्रिणींनो, आणि काळी मिरी पावडर। एवढंच साहित्य आपल्याला इथे वापरायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे काळी मिरी पावडर घेतली थोडीशी। आता ती सुद्धा घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मग आपल्याला गॅसवरती शिजण्यासाठी ठेवायचं आहे। एकदम हेल्दी आणि टेस्टी असं टोमॅटोचं सूप आपलं घरच्या घरी तयार होतं। एकदम मस्त आणि सिंपल सोपी रेसिपी आहे बघा मैत्रिणींनो। इथे बघू शकता हे सर्व शिजण्यासाठी मी गॅसवर ठेवलं। गॅसवरती आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आणि मस्त असं आपलं टेस्टी टोमॅटोचं सूप तयार होतो। आहे का नाही मस्त अशी ही टोमॅटोच्या सूपची रेसिपी। इथे बघू शकता सूप मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि मस्त असं सूप आपलं इथे तयार झालेलं आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा मैत्रिणींनो आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज कुक स्टुडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। माझी रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा।